पुण्यातील अनेक भागात गुरुवारी पाणी पुरवठा बंद तर शुक्रवारी कमी दाबाने पुरवठा। खडकवासला जॅकवेल नवीन आणि जुनं पर्वती जलशुद्धीकरण केंद्रासहच इतर ठिकाणी दुरुस्तीची कामं। मेट्रो 3 चा पहिला टप्पा सप्टेंबरमध्ये सुरू होण्याची शक्यता। बीकेसी ते आरे दरम्यान 10 स्थानकांचं काम पूर्ण। मुंबईकरांचा प्रवास होणार सुपरफास्ट। नाशिकमधील 15 विधानसभेच्या जागांचा जरांगेंकडून आढावा। 15 जागांसाठी 150 मराठा उमेदवार इच्छुक। 29 ऑगस्टला मनोज जरांगे निर्णय जाहीर करण्याची शक्यता। भाजपचे माजी नगरसेवक रवी लांडगे आज शिवबंधन बांधणार। मातोश्रीवरती उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत होणार पक्षप्रवेश। भोसरीतून विधानसभा लढवण्यासाठी लांडगे इच्छुक। राज ठाकरे आजपासून विदर्भ दौऱ्यावर। विधानसभेच्या उमेदवाराची घोषणा करण्याची शक्यता। भर पत्रकार परिषदेत एका काँग्रेस नेत्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू। बंगळुरूमधील धक्कादायक घटना। महादेव ॲप नंतर ईडीच्या रडारवर 2 डझन गेमिंग ॲप। 11 लाख कोटींची उलाढाल झाल्याचा संशय। अधिकचा तपास सुरू। मंकीपॉक्सच्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर सर्व बंदरं विमानतळांवरती अलर्ट जारी। आरोग्य विभागाकडून मार्गदर्शक सूचना जारी। जून जुलैत झालेल्या पावसानं शेतीला फटका। पुणे जिल्ह्यातील 1116 हेक्टरवरील पिकांचं नुकसान। प्रशासनाकडून पंचनामे सुरू। हिंगोलीच्या पांगरीत झेडपी शाळेतील मुख्याध्यापकाचा प्रताप। शालेय पोषण आहाराच्या तांदळाची काळ्या बाजारात करत होता विक्री। पालघरच्या वाढवण बंदराला स्थानिकांचा विरोध। पाहणीसाठी गेलेल्या महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांसोबत स्थानिकांचा वाद। अहमदनगरच्या उत्तर भागातील धरणं भरली। जिल्ह्यातील धरणांमधून विसर्ग बंद तर दक्षिण भागात अजूनही दमदार पावसाची प्रतीक्षा।